धडा शिकवण्याची वेळ आलेली। मी तर या सगळ्यांना सांगतो, ते पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या। तुमच्यात काय कितने तुम हमारे में कितना दम है और तुम्हारे में कितना दम है, एकदा दाखवू ना। हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं, जो कुणीतरी वाच्यावीर बोलला तो पहिला 2 पोलीस घेऊन फिरत होता, आता 4 पोलीस दिलेत, आता 10 देतील। तुमच्यात दम आहे ना तर एकदा या ना, एकदा या रणांगणात। एकदा तुम्ही राहू नाही तर आम्ही राहू, पण असे बालिश धंदे बंद करा ना, बालिशपणा बंद करा। आणि सांगितलं जातं, मीडियावर सांगितलं जातं, आम्ही समज देऊ। अरे तू जरा दम देऊन सांगितलं, ताकद आहे का कोणाची? आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात, चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात, ते सांभाळून बोला, एवढंच सांगतात। आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही। अरे यांनाच गोड लागत ना। आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं, जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं। याला आहे ना, जो आका बसलेला आहे ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागतं। अनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला आणि सगळ्यांना बरोबर घ्यायची। एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा तू लक्षात ठेव। सगळ्यात सांगतो महत्वाचा, हे मोरक्या आहे ना, मोरक्या त्यामुळे आज या ठिकाणी ही फक्त ठिणगी आहे। ही जयंत पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं, राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना, हे फक्त ठिणगी आहे, हे चिंगारी आहे। त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव। तू बसलेला असं नाही तिकडे एसीच्या माग पुढे लाल दिव्याच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी, हे फक्त ठिणगी आहे, त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही। कारण या भूमीने, या सांगलीकरांनी, या सातारेकरांनी, या कोल्हापूरकरांनी राज्याला दिशा दिलेली। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं, देशाचं राजकारण केलं। संस्कृतपणे, सुसंस्कृतपणे केलं असं ते आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो। त्यामुळे तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्थ बसणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असो किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे। तर सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो। रामकृष्ण हरी।